ठिकाणी शेतकऱ्यांची झालेली आहे। या कलेक्टरचा आणि या गव्हर्नमेंटचा आम्ही या ठिकाणी निषेध व्यक्त करतो। अशा प्रशासन गाडी गेली आता, गाडी गेली बघा तर छत्रपती संभाजीनगर मधली आपण ही दृश्य पाहतोय। स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी या ठिकाणी आंदोलन केलेलं आहे आणि या आंदोलनामध्ये काही कार्यकर्त्यांना आता ताब्यात घेण्यात आलेले आहे। त्यांची प्रतिक्रिया आपल्याला पाहायला मिळत होती। स्वाभिमानी शेतकरी संघटना सध्या आक्रमक झालेली पाहायला मिळते। पोलिसांच्या गाडीतून या आंदोलनकर्त्यांना आता पुढे नेले जाते, ताब्यात घेण्यात आलेलं आहे। सणासुदीच्या या दिवसांमध्ये आंदोलन अजूनही तशीच तीव्र झालेली आपल्याला पाहायला मिळते। स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे हे आंदोलन आहे। संभाजीनगरमधून आपण ही थेट दृश्य पाहतोय आणि काही कार्यकर्त्यांना या दरम्यान ताब्यात घेतलं। छत्रपती संभाजीनगरच्या जिल्हाधिकारी निवासस्थानासमोर शेतकऱ्यांनी अर्धनग्न आंदोलन केले। शेतकरी सोबत चटणी भाकरी घेऊन आले होते आणि अतिवृष्टीमुळे सततच्या पावसामुळे शेतकऱ्यांचं जे मोठं नुकसान झालंय त्यामुळे शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी अनुदान देणार असल्याचं सरकारने सांगितलेलं होतं। मात्र अजूनही शेतकऱ्यांच्या खात्यावर एक पैसा सुद्धा जमा झालेला नाहीये आणि म्हणून स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं हे छत्रपती संभाजीनगरमध्ये आंदोलन छेडलंय।